या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गांधीनगर येथील कापड व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा आणि त्यांचे सख्खे चुलत भाऊ किशोर भगतराज आहुजा यांनी सुमारे 10-15 वर्षापूर्वी हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथील गट नंबर 117/1 मधील 2.5 एकर शेतजमीन सामायिकपणे खरेदी केली होती. मात्र कौटुंबिक कलहामुळे सदर जमीन सध्या सुरेश आहुजा यांच्या ताब्यात असून त्या ठिकाणी त्यांनी विजय लॉन उभारले आहे. या जमिनीतून स्वतःच्या नावावरील 1.25 एकर जमीन वाटणी करून देण्याची मागणी किशोर आहुजा यांनी केली होती. मात्र वाटणी देण्यास सुरेश आहुजा यांनी नकार दिल्याचा आरोप आहे. या संदर्भात किशोर आहुजा यांनी रीतसर सरकारी मोजणीसाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार बुधवार दिनांक 5 रोजी सकाळी 10 वाजता सरकारी कर्मचारी मोजणीसाठी घटनास्थळी आले असता सुरेश आहुजा व त्यांचा मुलगा सिद्धार्थ आहुजा यांनी मोजणी होऊ देणार नाही अशी धमकी देत किशोर आहुजा व त्यांचा पुतण्या जयप्रकाश आहुजा यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. पुन्हा येथे आल्यास सोडणार नाही अशी धमकीही देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराची माहिती किशोर आहुजा यांनी तात्काळ 112 क्रमांकावर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत सुरेश आहुजा व सिद्धार्थ आहुजा हे निघून गेले होते. या प्रकरणी किशोर आहुजा यांनी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही दमदाटी, शिवीगाळ व धमकीच्या प्रकरणी शाहूपुरी पोलीस तसेच शिरोली MIDC पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची व्यथा किशोर आहुजा यांनी व्यक्त केली. दरम्यान घटनास्थळी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गांधीनगरसह परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.